सामनातून आणीबाणीचं समर्थन, कंगनावर टीका करण्यात आली आहे। सामनाच्या रोखठोक सदरातून कंगनावर टीकास्त्र डागण्यात आलंय। इमर्जन्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला। ही इंदिरा गांधींची ताकद, सामनातून टीकास्त्र करण्यात आलंय। सामनातून आणीबाणीचं समर्थन करण्यात आलंय तर कंगनावरती टीका करण्यात आली। इमर्जन्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवरती कोसळला आहे आणि यावरून आता सामना या अग्रलेखातून आता कंगनावरती टीका करण्यात आली आहे। सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। इंदिरा गांधी कोण? इंदिरा गांधी हे असामान्य व्यक्तिमत्व होते। आज जो भारत देश उभा आहे त्याची पायाभरणी पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधी यांनीच केली। कंगना रणावत या नटीने इंदिराजींना खलनायिका ठरवणारा इमर्जन्सी हा चित्रपट काढला। बॉक्स ऑफिसवर तो साफ कोसळला। हीच इंदिरा गांधींची ताकद। कंगना रणावत हिचा इमर्जन्सी हा सिनेमा आल्याच बॉक्स ऑफिसवर कोसळला। हे बरे झाले। खरा इतिहास नष्ट करायचा विडा काही लोकांनी उचलला आहे। सत्य झाकले जात आहे। काही महाविद्वान लोक सिनेमाच्या माध्यमातून आपल्या मर्जीनुसार इतिहासाचे पुनर्लेखन करत आहेत। कंगना रणावत या भाजपाच्या गोटात आहेत आणि मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यात त्या ब्रँड अँबॅसेडर असल्याने त्यांनी इमर्जन्सी चित्रपटात इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवलं आहे आणि त्या काळाचा संपूर्ण इतिहास मोडून तोडून सादर केलाय। इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवणे ही भारतीय इतिहासाची क्रूर थट्टा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।